नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत राहतील, काय राहतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। देशातील कापूस आयात उच्चांक पातळीवर आहे मित्रांनो। 27 लाख गाठी आयात, ब्राझीलमधून सर्वाधिक आयात। देशातील घटते उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाची आयात वाढली आहे। चालू हंगामात पहिल्या 8 महिन्यांमध्येच आयात गेल्या 6 वर्षातील उच्चांक पातळीवर पोहोचली आहे। देशात 27 लाख गाठी कापूस आयात झाली। विशेष म्हणजे यंदा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ब्राझीलमधून जास्त आयात झाली। आंतरराष्ट्रीय बाजारात आजही भाव कमी आहेत, त्यामुळे कापूस आयात आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे आयातदारांचे म्हणणे आहे। भारत कापूस निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो, मात्र देशातील घटते उत्पादन आणि वाढता वापर यामुळे आयात वाढत आहे। देशातील कापूस उत्पादन यंदा गेल्या अनेक वर्षातील निच्चांक पातळीवर पोहोचले, तर दुसरीकडे कापसाचा वापर स्थिर आहे, त्यामुळे भारताला कापूस आयात करून गरज पूर्ण करावी लागत आहे। दुसरे म्हणजे देशात उत्पादन कमी झाले, मात्र मागणी असल्याने दरही सुधारले, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावातच होते, त्यामुळे देशात आयात वाढत आहे। चालू हंगामात ऑक्टोबर 2024 ते मे 2025 या काळात 27 लाख गाठी कापूस आयात झाला। गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात 15 लाख गाठींची आयात झाली होती। यापूर्वी 2018-19 मध्ये 35 लाख गाठी कापसाची आयात झाली होती। निर्यात मात्र गेल्या 18 वर्षातील सर्वात कमी दरात दिसत आहे। आतापर्यंत देशातून केवळ 13 लाख गाठी कापूस निर्यात झाला आहे। यापूर्वी 2008-9 मध्ये निच्चांक म्हणजे 23 लाख गाठी कापूस निर्यात झाला होता। यंदा एवढी निर्यातही होण्याची शक्यता कमी असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे। यंदा सर्वाधिक आयात ब्राझीलमधून झाली, कारण ब्राझीलच्या कापसाचे भाव कमी झालेले होते। ब्राझीलमधून यंदा आतापर्यंत 6.5 लाख गाठी कापूस आयात झाला आहे। त्यानंतर अमेरिकेतून 5.25 लाख गाठी, ऑस्ट्रेलियातून 5 लाख गाठी, माली देशातून 1,69,000 गाठी, इजिप्तमधून 83,000 गाठी कापसाची आयात झाली आहे। विशेष म्हणजे या सर्वच देशांमध्ये कापसाचे भाव भारतापेक्षा कमी होते, त्यामुळे देशात कापसाची आयात वाढली आहे। तर अशाच प्रकारची मागणी होती, ही माहिती होती मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।